हे मच्छिंद्र, श्री दत्तात्रय आणि श्री महादेव गोरक्षाची प्रतीक्षा करत आहेत। त्याला आता साधनेसाठी योग्य स्थानावर बसवायला हवे। पुढील 12 वर्षांसाठी त्याने कठोर तप करणं आवश्यक आहे। गोरक्ष म्हणजे नाथ परंपरेचे उज्ज्वल भविष्य आहे। अरे समजांच्या लक्षात आहे ना वा? काय रे रघु? उद्या सकाळच्याला आपल्याला गोरक्ष संघ खेळायला जायचं आहे। वय 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 हाय ध्यानात। त्याच्या गुरुनं जर त्याला अभ्यास करायला सांगितलं तर तो काय यायचा ना बाबा। अरे मला तर त्या गोरक्ष संघ खेळायचंय या विचारानंच लय बरं वाटतंय। पण तुझ्या बाण तर फटके दिलेत, हे काही सुरू नका। अरे ते समजा जाऊ दे, पर गोरक्ष जर खरंच निघून गेला तर? एक सांगू, मला तर लय कंटाळा येईल। उद्या चला विचारू की त्याला गावापत्र गावाच्या बाहेर राहणार आहे। वय वय अरे मी हा काय म्हणतो, गोरक्ष आणि त्याच्या गुरुला आपण सांगू की एक झोपडी बांधा तुम्ही। अरे तसं झालं तर मग गोरक्ष संग रोजच खेळायला मिळेल की। वय ते समजा ठीक आहे राव, पण उद्या दिवसभर आपल्या गोरक्ष संग खेळायचं आहे हे ध्यानात ठेवा। वय वय अरे मी तर बाबा लय खेळणार गोरक्ष संग। ओम हौ जूम सह। ओम हौ जूम सह। ओम भूर्भुवः स्वः। ओम भूर्भुवः स्वः। ओम त्र्यंबकं यजामहे। ओम त्र्यंबकं यजामहे। सुगंधिं पुष्टिवर्धनम्। नमस्कार ऋषीवर। मी या वनात आपल्याला शोधत आलो आहे। आपण मला शोधत आलात, काय इच्छा आहे? आपण दोघेही आमच्याकडे भोजनासाठी यावे याचं निमंत्रण द्यायला आलो। परंतु आम्ही असे कुणाच्याही कडे भोजनासाठी जात नाही। माझ्या पत्नीची अशी इच्छा आहे की आपण दोघेही आमच्या घरी यावे। माताला मी सांगितले होते श्री महादेवांना त्यांचे दुःख सांगा, त्यांनी ते सांगितले का? होय, तिची महादेवांची प्रार्थना सुरूच असते। तुम्ही निमंत्रण दिले आहे तर भिक्षान्न म्हणून स्वीकारण्यासाठी आज आम्ही तुमच्याकडे येऊ। परंतु 2 गोष्टी आहेत। एक, तुम्ही आम्हाला प्रतीक्षा करायला लावू नका, आणि दुसरी, आम्हाला उमऱ्याच्या आत यायचा आग्रह करू नका। होय ऋषीवर, जशी आपली इच्छा। आपण दोघेही आमच्या घरी येत आहात हे ऐकून माझ्या पत्नीला खूप आनंद होईल।
शुभम भवतो. शुभम भवतु. आई, अगं आई, हे काय माहित हितय होय. आजचं नवीन कळलं का तुला? अगं अगं काय म्हणे? अगं साधा जप सुद्धा करून देत नाहीस पूर्ण तू. अगं देव थोडीच रागवणार आहे बे तुझ्यावर. एवढं पुण्य केलंय आयुष्यभर. पण अगं कुठं भेटतोय देव आपल्याला? एक ना एक दिवस देव दुष्टान देईल बघ तुला. बर ते समजा जाऊ दे. काय म्हणतो तीस ग? हा अगं दादाला वहिनीनं काय सांगितलं माहितीये का? आता आणि काय म्हणतो तुझी मेली? बाहेर कोणीतरी योग येत ना, त्यांना जेवायचं आमंत्रण द्यायला गेलाय दादा. अरे देवा, अगं पण घरात काही देव नाही ती का? त्यांची पूजा करायची, त्यांना नैवेद्य दाखवायचा. बरं मी काय म्हणते, दादाला कळायला नको का? बायकोनं सांगितलं का गेला लगेच? हो अगं लगीन झाल्यापासून फार बैल झालाय बघ तो बैल. तो तरी काय करेल बिचारा. एक काम कर, बोलीव तिला. का डोक्याला ताप दिला या बाईनं. वहिनी, ए वहिनी, मी सांगितलं म्हणून सांगू नको तुला. नका काळजी करूस. वहिनी, काय झालं? काय काम होतं का? काय ग, इतका वेळ लागतो यायला? आता दादानी हात मारली असती तर लगेच आली असती ती. आपल्या हक्कीला थोडी शोध येणार आहे. नाही हो वंस, तुम्हाला शिरा हवा होता ना, तोच करत होते मी. अगं मी आपलं सहज म्हणलं. आता शिरा काय मी एकटीच खाणार आहे होय? बरं मी काय सांगते ना ते नीट ऐक. परत परत नाही सांगणार. होय सांगा ना. हे बघ, श्रावण महिना लागलाय. मी महादेवाचा जप करतेय. जप पूर्ण झाला की नैवेद्य करायचा आहे. होय. आणि ऐक, माझा जप पूर्ण होऊन पूजा होईपर्यंत घरात कोणीही अन्न ग्रहण करायचं नाही. आणि नेहमीप्रमाणे निवदाचं पूर्ण ताट करून आणायचं. होय. आणि ध्यानात ठेव, आधी घरच्या देवांना नैवेद्य होईल, मग बघू योगी बिगी आले तर. एवढं देवाचं करते मी, त्याचं काही नाही. आणि हिला योगींना जेवायला घालायचंय. अरे महादेवा, अरे बघतोयस ना रे काय चाललंय ते. आई, आता दादा गेला त्यांना आमंत्रण द्यायला. ते दारात येऊन उभं राहिले तर काय करायचं? गावातून ज्यांनी आपल्याला निमंत्रण दिले त्यांच्याकडे भिक्षांनासाठी जावं असं मला वाटतं. जशी आपली आज्ञा गुरुवर. परंतु एक ध्यानात ठेव,
आपण काही मागायचे नाही आणि घराच्या आत जायचे नाही. इथे रुक्मिणी मातेची भेट होईल ना? भेट झाली तर उत्तमच, आणि नाही झाली तरी तू तात्काळ परत येशील. जशी आपल्या आज्ञा बरोबर येतो मी. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण. सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एकनाद व्यापुनी त्रिभुवन. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन हो अलख निरंजन. वहिनी, झालं का स्वयंपाक? होतच आलाय माणसं. मी काही हातभार लावू का कामाला? नाही, होत आलाय. तुम्ही पूजा करायला सुरुवात केली तरी चालेल. अगं पण पूजेची सगळी तयारी झाली नव. आई फुलं ठेवली आहेत, फक्त ते चंदन उगाळून ठेवायचं राहिलंय. आता चंदनच नसेल तर पूजा तरी कशी करायची ग? आई, हा एवढा स्वयंपाक झाल्यावर चंदन उगाळलं तर चालेल का? हे बघ रुक्मिणी, अशी अर्धवट कामं केलेली ना मला अजिबात आवडत नाही. अगं आई, एवढं काय त्यात? मी आहे ना, मी त्यासाठीच आलेली इथं. म्हणजे वहिनी तरी कुठे कुठे लक्ष देणार नाही एकटी. रुक्मिणी, गोरक्ष आणि त्यांचे गुरु आहेत. दोघांपैकी कोणीतरी येईल आपल्याकडे. अगं बाई, म्हणजे तू निमंत्रण पण देऊन आलास होय? हो, काय झालं? अरे आईचं अनुष्ठान आहे जपाचं, आणि ते झाल्या बिगर कुणाला बी जेवायला देता येणार नाही. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन हो अलख निरंजन. आज आपल्याला भिक्षा मिळेल की नाही ह्याचा विचार करायचा नाही, त्याचबरोबर उद्याचाही विचार करायचा नाही. भिक्षा मिळाली तर ती सद्गुरूंची इच्छा, आणि नाही जरी मिळाली तरी ती सद्गुरूंचीच इच्छा. आई, सगळं आवरलंय आणि स्वयंपाकही झालाय. आईनं काय सांगितले? जोपर्यंत तिची पूजा आणि जप होत नाही तोपर्यंत घरात कोणी जेवायचं नाही.
आणि कुणाला बाहेर अन्नही द्यायचं नाही. हो, मी केवळ सांगितलं की झालंय. पण आई, तुम्ही हे ठरवलं तर मला आधी का नाही सांगितलं? तू का नाही विचारलंस? पण आई, मी त्यांना निमंत्रण देऊन आलो आहे. अरे दादा, पण आईचा जप आणि अनुष्ठान महत्वाचं, काहीचा हट्ट. अहो वंस, पण दारात ते यती योगी आले तर त्यांना विनमुख पाठवणं पाप होईल ना. त्याचीच काळजी वाटते हो. हे पहा, आता यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे. दादा, तू सरळ सरळ तिची कड घेतोय. तसं नाही म्हणी. अगं, आपण पापाचे धनी व्हायला नको. मलाही तीच भीती वाटते. आपणच निमंत्रण द्यायचं आणि आपणच त्यांना भिक्षांना देणार नाही. बघ बाई, आता हिच्या लेखी अनुष्ठानाला काही महत्वाचं नाही. आपण तरी काय करणार? मी म्हणते ना तसंच होईल या घरात. श्रीधर एक सांगून ठेवते, आणि नसेल होणार ना तर चालले मी घर सोडून. अगं आई, पण ते योगी आले तर काय करायचा हा प्रश्न उरतोच ना. असं काय तू? गोरक्ष, आता कसं काय आलं गावात? मी भिक्षेसाठी आलो आहे. मग चल की आमच्या घरला. पण मला आज दुसरीकडे जायचे आहे. दुसरीकडे म्हणजे कुठं जायचे? त्या जी रुक्मिणी माता आहेत ना, त्यांच्याकडे. त्यांच्याकडे आज काय आहे? माझ्या गुरुनी मला सांगितले आहे, त्यांच्याकडे जा आणि भिक्षा अन्न घेऊन ये. पण त्याला काहीतरी कारण असेल ना हो? परंतु तुम्हाला कशाला कारण हवं? म्हणजे आमच्या घरला आलास ना, तुला काय पाहिजे ते देतो. माझ्या गुरुंची जशी आज्ञा आहे तशीच मी करेन. गोरक्ष, तू जेवढं तुझ्या गुरूंचं ऐकतो तेवढं आम्ही आमच्या आईबाचं पण नाही ऐकत. बरं, मी येतो. अरे अरे, थांब थांब थांब. असं कसं? आम्ही बी येतो तुझ्या संग. मी भिक्षेसाठी आलो आहे, खेळायसाठी नाही. अरे तरी बी आम्ही येतो का तुझ्या संग? तेच की. चला चला. पालक तू, दुःखाचा संहारक तू, शिवहर शंभू.